दौंड तालुक्यातील यवतमध्ये शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती आणि याला सर्व धर्मियांनी जे आहे ते हजेरी लावलेले. आपल्यासोबत इथले काही यवतमधले नागरिक आहेत. खरं तर आज शांतता बैठकीला आला होता. काय भावना आहेत एकंदरीत? जे आता झालं ते एकमेकासंग व्यवस्थित राहणे आणि एकमेकाने प्रेमाने वागणे संपवायचे. असलं जे झाला कुठं होऊ नये कधीच. इथून पहिले झाला नाही, इथून पुढे होऊ नये. झाला तो झाला तो पहिल्यांदाच झाला, इथून मागे झाला नाही आणि इथून पुढे होणार नाही. खरं तर मला सांगा, हा जो प्रकार झालेला आहे, खरं तर यवत गावाच्या बाहेरची व्यक्ती होती, त्यांनी पोस्ट केले. मात्र या प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीने याचा निषेध केलेला किंवा प्रत्येक समाजाचा निषेध केला. मग ही घटना अशी होऊ नये म्हणून या आगामी काळात कशा पद्धतीने जायचं प्रयत्नशील असणार? आम्ही काही निवडक जे म्हणजे शांत डोक्याची लोक आहेत ते म्हणजे तरुणांना थोडं बाजूला ठेवून त्या गोष्टीवर एकत्र बसून आम्ही गेले 4 दिवस प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नाला मला वाटतं चांगल्यापैकी यश आलंय. म्हणजे दोन्ही समाजाची लोक आम्ही एकत्र बसून चर्चा करून हा मार्ग काढला आणि इथपर्यंत आम्ही आलोय आणि इथून पुढे काही होणार नाही अशी आम्ही प्रत्येक समाजाच्या घटक त्या ठिकाणी काळजी घेऊन त्याच्याबद्दल प्रयत्न करू. खरं तर एखादी कृत्य होतं आणि त्यानंतर त्याची किंमत जी आहे ती संपूर्ण गावाला मोजावी लागते. कसं बघता या झालेल्या घटनेकडे? ह्या एक तर ही झालेली गोष्ट यवत गावासाठी एक काळा दिवस म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण हे काय कुठले एका समाजाच्या वतीने वगैरे असं काय झालेलं नाही की विकृत बुद्धी जी असते एखाद्या व्यक्तीची त्याच्यातनं घडलेली गोष्ट होती. पण त्याचं सगळ्या गावाला तर त्याचा हे सोसावं लागलं. त्याच्यामुळं भविष्यात असल्या घटना होणार नाहीत ह्याचे आम्ही सगळ्या समाजाच्या वतीने एक साधारण 10-11 लोकांची एक समिती करणार आहे आणि ती शांतता समिती म्हणून राहील. आणि गावात कुठल्या समाजाच्या कुठल्याही मुलाकडून कुठलं चुकीचं वक्तव्य किंवा काय झालं आम्ही ते 11 लोक पहिले त्याला विचारपूस करून त्याच्यावर आम्ही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू हे भविष्यामध्ये. त्यामुळे ह्याच्या भविष्यात यवतमध्ये असली कुठलीही वेगळी घटना घडणार नाही याची सर्वच गावकरी सगळे समाज एकत्र बसून आम्ही काळजी घेणार. खरं तर यवत गाव हे हायवेच्या कडेला आहे आणि मोठ्या प्रमाणात इथून वाहतूक असते. आणि पुण्यापासून जवळ आहे. अनेक जे आहेत ते परप्रांतीय म्हणा किंवा पुणे जिल्ह्याच्या बाहेरची म्हणा किंवा अनेक गावात या ठिकाणी जे आहेत ते व्यवसाय कामाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात किंवा रोजगाराच्या निमित्ताने येत असतात. खरं तर हे अवघड होत चाललेलं का आता, की सलोखा राखणं किंवा हे एकत्रित ठेवणं गावातले आणि गावातल्या बाहेरचे, असं जो आहे तो वाद पेटत चाललाय असं वाटतंय? कसं आहे की आता हे गाव वाढत जाणार आहे आणि यवत हे पुणे जिल्ह्यात महत्वाचं गाव शहरीकरण होणार. तर बाहेरची लोक येणार जाणार, फक्त त्यांनी काय दुष्कृत्य करणं याच्यासाठी आमच्या गावाला त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तो समतोल राखला गेला पाहिजे. कारण ही प्रगती होणारच आहे, बाहेरची लोक येणारे जाणारे. आणि हे तरुण जी मुलं आहेत हे जे सोशल मीडियावर जे चाललं युद्ध ह्याच्यामुळे हा सगळा गैरसमज झाला आणि ह्याच्यातून सगळा उद्रेक झालेला आहे. तर आमचे जे ज्येष्ठ पुढारी नेते यांनी फक्त त्या तरुणांना समजून सांगून या गोष्टी बरोबर होऊ शकतात. आणि जर असं काय झालं तर बाहेरची लोक यवतला येणार नाही, यवतला कंपन्या होणार नाही, यवतला रोजगार मिळणार नाही आणि यवत हे बकालच राहील कायम. हे त्याला काहीच बाजारपेठ मिळणार नाही. त्याच्यामुळे हा सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे. दादा काय वाटतंय सगळ्या काका, हा जो प्रकार झाला एक ग्रामस्थ म्हणून काय वाटतं तुम्हाला? ग्रामस्थ म्हणजे या ठिकाणी 2 प्रकारचे लोक राहतात. एक मूळचे रहिवासी आणि बाहेरून आलेले परंतु इथं स्थायिक झालेले अशा प्रकारचे असतात. ज्यांचं खूप दिवस झाले इथले स्थानिक आहेत, इथले भूमिपुत्र आहेत, त्यांना या गावाविषयी आदर असतं, सगळं असतं. पण काही मंडळी अशी असतात आज इथं राहतील उद्या तिकडे जातील, ती त्यांची तयारी असते. आणि अशा लोकांच्या माध्यमातनं हे सगळं जी घटना घडली आमच्या गावामध्ये ती या माध्यमातून घडली की त्याच्यामध्ये स्थानिक कुणीही नव्हतं. दुसरी गोष्ट, इथं जे स्थानिक आहेत म्हणजे हिंदू असो की मुस्लिम असो, या आमच्या गावचा इतिहासच मुळे असा आहे की मुस्लिम समाजातल्या अनेक मंडळींनी तोंडाला रंग लावून किंवा अनेक मुस्लिम मंडळीतली अगदी बाबमिया मामू गिरणीवाले म्हणून होते, ते आमच्या गावाचं एक सांस्कृतिक अंग होतं. त्यांनी तमाशा सुद्धा केला. पण शाळेचे त्यावेळेला एवढे फंड्स येत नव्हते, त्यांनी शाळेचे 4 वर्ग बांधून दिले. अशा प्रकारे आमच्या गावातल्या ह्या एकोपाला गालबोट
हे बाहेरच्या मंडळींच्यामुळं लागलं. आम्ही थोड्याच दिवसात काही गावातली ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामपंचायत वगैरे आणि सर्व समाजाच्या पुढाऱ्यांना घेऊन आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येणार आहोत. साहेबांना विनंती करणार आहोत की बाहेरून येणाऱ्या माणसाचं रेकॉर्ड हे इथं पोलीस स्टेशनमध्ये असलं पाहिजे आणि एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्यावर त्याच्या कृत्यावर, त्याच्या कामावर, तो काय करतो, कुठं जातो याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आमचे जे पूर्वपार चालत आलेला आमच्या स्थानिक मुस्लिम समाजाचा आणि आमचा जो सलोखा आहे तो आजही तसाच आहे आणि पुढेही तसाच राहील. तर या ठिकाणी आपण बघू शकतो अन्य काही जे आहे तिथले ग्रामस्थ, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. खरं तर या ठिकाणी आपण मोठ्या आता शांतता जी आहे ती सभा या ठिकाणी पार पडली आणि या ठिकाणी जे आहे ते आपल्यासोबत इथले सरपंच आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. खरं तर ही जी घटना झाली त्याचा प्रत्येक घटकानं जो आहे तो निषेध केलेला आहे. आगामी काळात गावकरी आणि प्रथम नागरिक म्हणून काय काळजी घ्या? गेल्या 15 दिवसात यवत हे अत्यंत बिकट परिस्थितीतून आणि एक वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. त्याच्यावर आज शांतता बैठकीत साहेबांनी म्हणा गेल्या 4 दिवसापासून आमचे आमदार राहुल दादा या ठिकाणी बसून आहेत की भविष्यात तुम्हाला ज्या घटना घडल्यात त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही जीवन जगत असताना याची काळजी घेण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि द्वेष आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी मी सरपंच आणि युवक या नात्याने सर्व ज्येष्ठ मंडळींना संपर्कात करून किंवा त्यांच्याशी बोलून पुढील काळात आम्ही आमचं यवत सुरळीत जीवन जगत राहू. झालेल्या घटनेबद्दल काय वाटतं आणि हे मागचे जे साधारण एक 10 दिवस होते ते कसे गेले? झालेली घटना ही चुकीची झाली, त्याचा निषेधही झाला आणि सगळा विषय संपलेला आहे. आता सगळे लोक बाहेर पडलेले आहेत, जे ते आपापल्या कामधंद्याला लागलेले आहे. माझं सर्व दोन्ही समाजाला विनंती आहे, घाबरू नका, सगळेजण बाहेर या, आपापली कामधंद्याला लागा, आपापल्या मुलांना शाळेत पाठवा, आपापल्या व्यवसायात लागा, लोकांच्या अडचणी करू नका, आपापली दुकानं उघडा आणि सर्व आपण जे पूर्वीसारखे राहतो असेच राहा. कधीही झालं नव्हतं. मी त्या दिवशी सांगितलं की 50 वर्षात कधी ही घटना घडली ना अशी घटना आम्ही पहिल्यांदा पाहिली. काय पण ते झालं गेलं, संपून गेलं. सगळं गाव आज एकत्र आलं, पोलीस स्टेशनला सगळ्यांना बोलवण्यात आलं. आल्यानंतर सगळ्यांनी मिळून इथं सभा घेतली. सर्व समाजाची लोक, सर्व घटकाची लोक होती. सगळ्यांनी आपापली मतं व्यक्त केली आणि आम्हाला दरड साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी इतिहासाची हिस्ट्री सांगितली. त्याच्यावर आम्ही ध्यान देऊन ऐकत होतो, सगळे ऐकत होते की पूर्वी आपल्या इतिहासात असं कधीच घडलं नाही. आणि हे सगळं ऐकून त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक शपथ दिली घटनेची की असं कधी घडू नये, होऊ नये. काय आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र एकोप्याने राहावं. आणि तसं काहीच नाही. पूर्वीपासून आता मी लहानाचा मोठा झालो ना, कधीच नाही, कधीच असं काहीच नाही. आता आमचे हे महाराज आहेत, महादेव महाराज, यांना विचारा, कधीच हे नाही. सगळे हे दर्गेचे शेजारी राहिला आहेत, आमचं समाज मंदिराचे शेजारी राहिला आहे. कधी काय झालं नाही. मग हे नेमकं झालं कशामुळं? हे झालं माती फिरू लोकांनी केलं, कोणतरी 4 जमले टवा त्यांनी केलं. आज गाव विठीस आलं, इतके मोठे विस्कळीत झालं, जनजीवन विस्कळीत झालं. पण आता पूर्वपदावर शासनाचा आभार मानतो आम्ही. जे आरोपी आहे त्यामध्ये एक सगळ्या प्रेक्षकांना सांगतो, खरं तर या यवत गावातले जे आरोपी कुठलाही समाज असो, कुठल्या धर्माचा असो, ज्या झालेल्या घटनेचा प्रत्येक समाजाने निषेध केलेला आहे. कोणी कोणाला पाठीशी घातलेलं नाही, प्रत्येकाने निषेधच केलेला आहे या गोष्टीचा. आतापर्यंत आहे ना, हिंदू मुस्लिम जे आमचं प्रेम आहे एकमेकांचं ते पूर्वीपासून आजही आहे. मी दोन्ही समाजाला आजही सांगतो, उद्याचं येणारं रक्षाबंधन, त्याच्यानंतर येणारी 15 ऑगस्ट ही आपण हसून खेळून मिळून एकत्र वागून गणपतीचा उत्सव असो, सगळ्यांनी मिळून करूया. खरं तर हे ग्रामीण भागातलं जे खरं प्रेम आहे ना, किती लोकांनी जरी हे तोडण्याचा प्रयत्न केला, किती लोकांनी जरी हा दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही जी नाळ आहे ना ती घट्ट आहे. त्याच्यामुळे अशा माथेपूर फिरूंनी किंवा अशा विकृत लोकांनी याच्यातून काहीतरी धडा घ्यावा अशी जी आहे ती आशा यातून व्यक्त करूयात. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, यवत, दौंड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.